नमस्कार मंडळी. तर चला आज आपण बनवूया ढाबा स्टाईल चना मसाला. चला बघूया कसा बनवायचा. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यात टाकायचं जिरं आणि मग आपण टाकणार आहोत चिमूटभर हिंग. दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यात टाकायची आपल्याला ही पेस्ट. ही अद्रक, लसूण, कांदा आणि थोडंसं खोबरं घालून पेस्ट केलेली आहे. ती पेस्ट टाकून आपल्याला छान अशी ती परतून घ्यायची आहे तेलामध्ये. मग आपण ह्यात टाकणार आहोत हळद, लाल तिखट, कसुरी मेथी आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे. मग ह्यात टाकायचे आपल्याला उकडलेले काळे चणे. तर आता हे छानपैकी ग्रेव्हीमध्ये मिक्स करून मग ह्यात आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी. तर इथे मी चण्याचंच पाणी वापरलं आहे आणि छान असे मिक्स करून त्याला थोडं शिजू द्यायचं. आता यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. हे मिक्स करून झाल्यावर ह्याला जरा शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करू. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे. त्यात टाकले हिरवी मिरची, सुकी लाल मिरची, अद्रकच्या कापा आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि लाल तिखट. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही तयार झालेली फोडणी आपल्या चना मसाल्यामध्ये टाकायची. अशा प्रकारे मी फोडणी टाकून घेतले. आता याला छान असं मिक्स करून तुम्ही गॅस बंद करून तुमचा चना मसाला खायला एकदम रेडी आहे.